प्रतिज्ञा होता परंतु करू नका. पितामहाला प्रतिज्ञा केली तर त्यांना रडावं लागलं म्हणून कोणती एकदम प्रतिज्ञा करू नका. पण त्यांनी प्रतिज्ञा आपल्या बालकासाठी आई जसं काहीतरी करते माया तसं माऊलीची माया आपल्यावर खूप आहे. त्यामुळं ते म्हणतात की मी गॅरंटीनं सांगतो, हो शपथ घेऊन सांगतो, तरी अवधाने केले दिजे मग सर्व सुखाचा पात्र होईल. आणि हे प्रत्युत्तर माझे उघड ऐका, काही झपून लपून नाही आणि काही नाही, सरळ सरळ आहे. जर तुम्ही या आमच्या संदेशाचा अवधान देऊन जर तुम्ही लक्ष देऊन जर तुम्ही आचरणात आणलं तर याच कलियुगामध्ये कलियुग तुमच्यापासून 4 फूट दूर चाललं. कलियुग तुमच्या जवळ येऊ शकणार नाही आणि याचा बाधा तुम्हाला होणार नाही. म्हणून माऊली ज्ञानोबा राहिला तर त्यांच्याबद्दलचं काय वर्णन करावं. ते करेल तो काय नव्हे महाराज, काही करू शकतात जे देवही करू शकत नाही ते संत करतात या काळात आजही. आणि म्हणून मी माऊली ज्ञानोबारायला नमस्कार करतो. त्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे आणि हा काल्याच्या प्रसंगावर आहे कारण की पंगत आहे. कालचा कार्यक्रम झाला इथं नाही, काल झाला का रात्री कीर्तन नाही झालं. म्हणजे एक दिवस एकसारखा हे कार्यक्रम आहे. एक दिवसचा सत्संग, रात्रीचं कीर्तन भजन आणि सकाळी. म्हणून आता मी यांना विचारलं कोणता अभंग म्हणून, तर यांनी सांगितलं की याला 2 कारण आहेत. आप्पास्वामीचं कारण आहे, माय आदि माय शक्ती आहेच, हनुमंतराय आहेतच, परंतु हे सगळा कार्यक्रम तर आहेत. पण याच्यात आणखी नवीन साल लागलं व नवीन साल लागल्यामुळं कालचं जुनं साल संपलं आणि नवीन सालामध्ये काय करावं ते या दिवशी जर आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. मागचं वर्ष गेलं ते जाऊ दे आता, पण आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. म्हणून तुमचा ज्यानं नाश होईल अशा मार्गाने तुम्ही जाऊ नका असा संदेश तुकोबाराय देतात सर्वांना. बरोबर आहे, असा संदेश ते देतात. म्हणून मी तुकोबारायला नमस्कार करतो. बाकी संतांना नमस्कार केला. आणि या ठिकाणी विशेषतः मस्तक हे पावरी वारकरी संतांच्या. इथं 2 महाराज भागवतकार आहेत. एका महाराजाची तारीख घेणं कठीण आहे. आमच्याच भागातले जे काही असलेले तालुक्यातले आमचे गारवा तालुका आहे आणि जगदीश महाराज, ते महाराज होण्याच्या अगोदरपासून आमचे मित्र सोबत 7वी एक लहान बालक ते त्यावेळेस मी लहानपासून त्यांना पाहतो. योगायोगानं त्यांच्या मनात जे होतं ते आळंदीला गेले आणि एक चांगलं काम केलं. टाळी वाजवून द्या त्यांच्या नावाला. जगदीश महाराज. दुसरे महाराज हरिश्चंद्र महाराज. आमचं सावरगाव साळंबी आहे तिथं त्या ठिकाणचे महाराज, ते सुद्धा भागवतकार कीर्तनकार आहेत. आणखीन काही असतील भागवतकार कीर्तन तर हे माझं सगळ्यांना त्यांना नमस्कार आहे. आणि सर्व अन्नदान करणारे काही देणगी देणार आहेत बाहेरचे त्यांनाही सुद्धा माता भगिनी बालगोपाल मंडळाला मी नमस्कार करतो. आणि सर्वजण त्या ठिकाणी जे करणारे आहेत सेवा ते योगायोगानं आडे साहेब आमच्या इकडे आले, गुरुजीचे वडील. आणि ते म्हणत होते की कीर्तन म्हणत होते की मी काल रात्री 12 वाजता आलो मी एका गावावर. म्हणलं खूप अडचणीत कीर्तन आहे महाराज. पण ते म्हणे आता नवीन साल आहे याच दिवशी असते आमचं. म्हणलं अगोदरही काही माहीत नव्हतं तरी परंतु बरेच दिवस झाले. आणि जगदीश महाराज आहेत ते सगळे आडे बापुलीची इच्छा होती. तुमच्या सगळ्या गावाल्याचं प्रेम आणि मी तुमच्या या सत्संगासाठी आपल्या सर्वांच्या देवाच्या कीर्तनासाठी तर आलो, पण आपल्या सगळ्याच्या भेटीसाठी आलो, आपल्याही दर्शनासाठी आलो. सर्वांना नमस्कार करतो. आणि माझ्याकडे जे काही सेवा आलेली आहे त्या टाईमपर्यंत मी सेवा करण्याचा प्रयत्न करतो. विठाला तुकोबारायाने गाथ्यामधला अभंग आहे आणि गाथ्यामध्ये 4,500 अभंग लिहिलेले आहेत. एक अभंगाचा जर विचार केला एक वाक्य माणसाला जीवनातून तारू शकते. बरं हो, तारू शकते. इतकी ताकद त्यांच्या शब्दामध्ये आहे. तुम्ही म्हणसाल मग त्यांच्या शब्दामध्ये ताकद काय आहे, मग त्यांचा परिचय काय, तुकोबारायाचा परिचय काय.
त्यांच्या शब्दात इतकी ताकद का आली? तर तुकोबारायाचा परिचय देताना असं वाटते की जे जे झाले अवतारण तुका त्यांचे बरोबर. हे तुम्ही ऐकलेलंच आहे, तुम्ही ऐकलेलंच मी सांगणार आहे का दुसरं थोडं सांगणार आहे. म्हणून जे जे झाले अवतारण तुकोबाराया त्यांच्या सोबत होते आणि त्यांनी त्या देवाचं निरीक्षण केलं. यांचा स्वभाव कसा आहे, यांचं प्रेम कसं आहे, यांचं वागणं कसं आहे, यांचं राहणं कसं आहे, यांची संगती केल्यानं कोणाकोणाचं काय झालं. राम अवतारामध्ये तुकोबाराया अंगद होते, त्यावेळेस त्यांनी ते पाहिलं. सुग्रीवाचं प्रेम, हनुमंतरायाचं, रामाचं प्रेम, बंधू प्रेम ते पाहिलेलं आहे, शबरीवर केलेलं प्रेम पाहिलेलं आहे. त्यामुळे तुकोबाराया देवाला शरण तर अनन्य आलेच आहे. आता तुकोबारायात तुम्ही म्हणसाल बा त्या शब्दात इतकी ताकद का? तर तुकोबारायाची ताकद किती होती म्हणतात की अंगदानं तिथं त्या ठिकाणी शिष्टाईसाठी गेल्यानंतर रावणाशी जेव्हा बोलत होते तेव्हा सांगितलं की रावण महाराज हे बाकीच्या गोष्टी राहू द्या, रामाले मारतो म्हणतात ते राहू द्या, फक्त माझा एक पाय उचलून दाखवा. एक पाय हलका का पाय? अरे इंद्रजित, तुला 33 कोटी देवाला जिंकणारा इंद्रजित, तुला जर माझा पाय हलत नाही तर माझ्या रामाला मारण्याची ताकद तुझ्यात नाही. पण आपल्याला तेही मुद्दा सोडून द्यायचा की तुकोबाराया पॉवरफुल किती होते हे पाहता. तुकोबाराया संत किती पॉवरफुल असतात की त्या इंद्रजिताचा पाय, इंद्रजिताला म्हणजे तुकोबाचा पाय हल्ला नाही मागच्या जन्मात, तर या जन्मात तुकोबारायाचा अवतार घेतल्यावर मम्माजीचा मार खात होते का? ते मार खात होते का? नाही. पण त्यांनी जन्मच त्यासाठी घेतला, मार खाण्यासाठी आणि मार खाण्यासाठी. बुडत हे जन न देखवेना डोळा, येतो कनवळा म्हणून. म्हणून विष्णू तुका न होय तुझा असं म्हटल्यानंतर हे पहिलंच आहे, हे मी नाही जोडलेलं आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा घरी सरळ सांगतो विष्णूचा अवतार आहे. विष्णूने अवतार का घेतला? विष्णूने अवतार माऊलीचा का घेतला? त्याचं कारण की माऊली म्हणतात, तुकोबाराया म्हणतात आणि विष्णू म्हणतात की मी अनेक वेळा जन्माला येतो, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युग युगे. भक्ता राखे पायापासून दुर्जना धर्माचे पालन, धर्माचे पालन, हो धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि करणे पाखंड खंडन करण्यासाठी, दुष्ट लोकांचा संहार करण्यासाठी, दुष्प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी आम्ही अवतार घेतलेला आहे. आणि जड जीव आहेत, अज्ञानी जीव आहेत, त्यांना तारण्यासाठी आम्ही भक्तजनांचं रक्षण करतो आम्ही, असं विष्णू म्हणतात. परंतु विष्णूलाही असं वाटलं, कारण की तुम्हाला माहित आहे विष्णू म्हणजे विष्णुमय जग आणि वैष्णवाचा धर्म. म्हणजे देव समजतात की विष्णू समजतात की हे सगळे माझेच अंश आहेत. मम वंश जीव लोको जीवभूत सनातन, हे माझेच जीव आहेत सगळे. पण दुष्ट का असेल, दुष्प्रवृत्तीचा असेल, तोही माझाच आहे. म्हणून त्यांना या अवतारामध्ये अशी दया आली की त्या भक्त प्रल्हादाच्या आपलं नरसिंह अवतारामध्ये मी अवतार घेतला
त्यावेळेस तुकोबा प्रल्हाद होते आणि मी त्या हिरण्यकशिपूचा नाश केला. त्याची पत्नी फार पतिव्रता चांगली होती. हो, हे रावणाने मारलं म्हणून तरी फार पतिव्रता होती. मी असा त्रास दिला त्यांना. आता मी देवाला दया आली, कारण की कार्यनाट्यविषयी कृपाळू देवाचे, देव सुद्धा कृपाळू आहेत. हो, आणि भक्तासाठी कृपाळू आहेत. पण यावेळेस त्यांनी असं ठरवलं की मी बरेचदा दुष्टाचा नाश केला, आता मात्र मी दुष्टाला तारण्यासाठी अवतार घेणार आहे. त्या अवताराचं नाव आहे माऊली ज्ञानेश्वर महाराज तुकोबाराया. आणि जितके संत असतील खरे ते सगळे देवाच्या अवतारात दयाखाली उभा. म्हणून आता देव कुठं पाहता असेल, देव जर पाहायचा असेल तर अवघे तीर्थ तया ठाया आणि येती पुनीत वावया. हा, आणि काला करती संत जन आणि त्यांच्या सवे नारायण. काला म्हणजे आज भोजन आहे, आज कीर्तन झालं, जागरणाचं काय असेल ते, आणि आज काल्याचं अभंग. म्हणून काला करती संतच काला करतात या कलियुगामध्ये. काला करती संत जन आणि त्यांच्या सवे नारायण. तोच काला भगवान कृष्णाने गोकुळामध्ये यमुनेच्या किनाऱ्यावर केला होता, सगळ्यांचे सुधरे एकत्रित करून. तसं आज या ठिकाणी हा काला आणि होत आहे. ते तुकोबाराया सुद्धा काला करतात. चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी, मांडीला काला भोवती गोपाळाची दाटी. आता काला म्हणजे संस्कार, आणि फार मोठा संस्कार आहे काला म्हणजे. या काळात अत्यंत त्याची आवश्यकता आहे संस्काराची. हा, म्हणून तुकोबारायाने या अभंगामध्ये देवाचं आपलं भक्तांचं मनोगत, गोकुळातल्या गोपिका आणि गोपाळांचं मनोगत याच्यामध्ये घेतलेलं आहे. काही काल्याच्या अभंगात चला वळूबाई म्हणजे कृष्णाने आदेश केला, ते कृष्णाचं मनोगत झालं किंवा चला वळूबाई. पण ह्या अभंगामध्ये म्हणतात तुझी ये संगती, आणि आम्ही तुझी संगती धरल्यामुळे आमचं काय झालं, आणि तुझी संगती ज्यानं नाही केली त्याचं काय झालं. संतांची संगती आम्ही केली तर आमचं काय झालं, आणि संतांची संगत न करता विकार विषय काम क्रोध या विकाराची जर संगती केली तर काय होते, हेच खरं पाहिलं. आता सांगणं या नवीन वर्षाच्या दिवशी सुद्धा याचीच गरज आहे. मागच्या वर्षात ज्यानं संतांची संगती केली त्याचं काय झालं, ज्यानं संतांची संगती नाही केली त्याचं काय झालं. आता याच्याही पुढे तेच होणार आहे की आम्ही कोणाची संगती करायला पाहिजे, कोणाची नाही करायला पाहिजे. पण याच्यामध्ये जास्त विशेष जोर दिला या अभंगात की आम्ही तुझी संगती केल्यामुळं आम्हाला भोग सुखाचे सोहळे मिळाले, आणि ते सुख आम्ही सर्वांना देण्यासाठीच तुकोबाराया म्हणतात आम्ही अवतार घेतलेला. मग हे सुख आम्हाला मिळेल का सर्वांना? हो, येते सकळाशी आहे अधिकार. कलियुगी उदार अधिकार केवढा त्याला येते सकळाशी आहे अधिकार. काही वेळेला अधिकार सगळ्यांना तो मिळत नाही. जो जसं उदाहरणार्थ देवानं दुर्योधनाच्या घरचं अन्न सेवन केलं नाही, विदुरजीच्या घरी. दुर्योधना तू जरी राजा असेल तरी मी तुझ्या घरी येणार नाही, तुला अधिकार नाही मला जेव घालण्याचा. आणि विदुरजीच्या घरी न बोलावता जाऊन जेवण्याचा मला अधिकार आहे. परंतु यावेळेची भाषा थोडी वेगळी वापरली. ते सकळाशी आहे अधिकार म्हणजे मी कोणाची जात न पाय या ती कुळाचा विचार. मी कोणाचं कुळ पाहणार नाही, कोण कसा आहे काय आहे ते पाहणार नाही. त्या सगळेजण या, आणि आल्यानंतर काय होईल, अरे खटनट यावे आणि शुद्ध होऊन जावे. तुम्ही इकडे कोणताही किती काही दुष्प्रवृत्तीवाला माणूस असेल, किती काही त्यानं पाप केलं असेल, तर मी तेवढ्यासाठी जन्माला आलो माऊलीच्या की त्याचा उद्धार करायचा. मी पहिल्या जन्मामध्ये
शस्त्र घेऊन. मी एवढ्यासाठी थांबवलं यांना की मै रेग निघून जाईल, मग सांगायला ते आठवण नाही राहणार. काय म्हणत होतो मी की हा मी शस्त्र घेऊन आलो प्रत्येक अवतारात, बरोबर. परशु आणला परशुरामाच्या अवतारात, रामाच्या अवतारामध्ये धनुष्य आणलं, कृष्णाच्या अवतारात सुदर्शन चक्र आलं. पण मला सांगा आता पांडुरंगा एवढं काय आहे, कटेवर राहत आहेत नाही. आणि सगळ्याला सांगतात की घाबरू नका, आता या माझ्याकडे, जर माझ्याकडे असाल, भाऊसागर किती काही कठीण असला तरी तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी, तुम्ही फक्त माझ्याकडे या, तुम्ही काहीच विचार करू नका, माझ्याकडे तुम्ही जाल तर भाऊसागर तुम्हाला कमरे एवढ्या पाण्या एवढा लागेल, बरोबर आहे. आणि तुम्ही जर माझ्याकडे नाही आले या कलियुगात, मला विसरले, तर तुम्ही त्या महापुरात तुम्ही वाहून गेल्याशिवाय राहणार नाही. मागं गेले, आता चालले, पुढेही जाणार. याची काय याच्याबद्दल शंका घेण्याचं काम नाही. फक्त कुदा केलं दे राहिले की अंधेर नाही, थोडा टाइम लागेल पाप भरल्यानंतर. तर म्हणून मायबाप हो, आपल्याला फार आवश्यकता आहे. देवानं कोणतं शस्त्र आणलं नाही, मग यावेळेस काय आणणार दुष्टांच्यासाठी किंवा या जगाच्या रक्षणासाठी? काय आणणार? शास्त्र आणणार. शस्त्र आणणार नाही आणि शास्त्र आणणार आहे. कोणतं शास्त्र आणलं? भगवंतानं गीता सांगितली, त्याच्यानंतर माऊली ज्ञानोबारायण अवतार घेतला. काय शास्त्र आणलं? त्यांनी ज्ञानेश्वरी आणली. त्यांनी ज्ञानेश्वरी आणली. तुकोबारायनं गाथा आणला. गाथा कशासाठी आणला? या कलियुगामध्ये कलियुगाचा प्राबल्य असल्यामुळं तो लोकांचा माथा जाग्यावर ठेवणार नाही, म्हणून जो वाचेल गाथा आणि त्याचा बिघडणार नाही माथा या कलियुगात, जर तो आला तरी. पण तो आला तर इकडे, तो आला तर कीर्तनात आला तर त्याचा माथा, आणि बिघडलेला माथा जरी असेल तरी बिना औषधीनं ते जाग्यावर येतं की त्याचा माथा बिघडला म्हणतो ना आपण, व्यसन करू लागला, हे करू लागला, मायबापाला शिवाय देऊ लागला. तो जर इथं आला तर त्याला ते कळून जाईल मग. आणि ते कोण आहे? संत म्हणतात, देव म्हणतात, विष्णू म्हणतात, मी शास्त्र घेऊन जाणार नाही, शास्त्र घेऊन जातो म्हणजे शब्द, फक्त शब्दानेच त्यांचं दुःख दूर होईल आणि त्या दुष्प्रवृत्तीचा त्याचा नाश होईल. मी कोणाचा वध करणार नाही, आता मारणार नाही, कोणाला दुसऱ्याला मारणार नाही. कलियुगात संख्या जास्त राहील. मी की मागच्या जन्मात मारत आलो, आता मी कोणाच्याही स्त्रीचं कुंकू पुसणार नाही. आता मी त्यांचं कुंकूचा राखण करण्यासाठी आलो, पण ते माझ्याकडे आले पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज एवढं तुम्ही सांगून राहिले, ते खरं आहे का? खरं म्हणजे काही प्रमाणावर खरं धरलं लागते. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी जे पसायदान केलं ते किती महत्वाचं आहे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचा सार म्हणजे, आणि गीता, आणि सगळ्या पोथ्याचा सार म्हणजे गीता, आणि गीतेचा सार म्हणजे चांगदेव 65 आहे, आता ते अमृत अनुभव आहे, आणि हरिपाठ आहे 28 अभंग त्याचा सार, आणि त्या 28 अभंगाचा सार, सगळ्याचा सार म्हणजे पसायदान आहे. आणि पसायदात त्यांनी पहिल्यांदा नाव कोणाचं घेतलं हे पहा. हे ज्या दिवशी सगळ्यात दुष्ट, ज्यांच्याकडे त्या स्वतःने दुष्ट समजतात, खरं पाहिलं तर ते दुष्ट काय आहेत, ते अनेक जन्माचे संस्कार आहेत, पण ते जर इथं आले तर परमात्मा म्हणतात की मी त्याचं सगळं दुष्ट पण पडून लावतो आणि त्याला मी आपणासारिखे करती तात्काळ, हा आम्ही माझ्यासारखं त्यांना करून टाकतो. पण ते आले पाहिजे ना, पण ते भीतात त्यांना, तेव्हा जाव केले, अरे तुमच्यासाठीच अवतार घेतलेला आहे त्यांनी. हा म्हणून आता विश्वात्मके देवे येणे वागेने तोषावे, तोषुनी मत द्यावे पसायदाने. आता एवढं मागितल्यानंतर खळाचं नाव केव्हा घ्यायला पाहिजे त्यांनी सगळ्यात शेवटी. आता पहिलं नाव कोणाला घेतलं पहिल्यांदा? जे खळाची व्यंकटी सांडू, खळाचं ना. हे जर सगळ्या खळ माणसाने माहीत झालं की ज्ञानोबारायण आणि तुकोबारायण आमच्या खळावर इतकं प्रेम केलेलं आहे, रडतील ते इथं जर असले तर रडावं लागेल त्यांना. खरंच केलं प्रेम म्हणजे आम्ही ज्ञानोबाला काही समजत नाही, ज्ञानोबा आमच्या खळ माणसाचं नाव त्यांनी पहिल्यांदा का घेतलं याचा प्रचार करायला पाहिजे. अरे नाव तुमचं घेतलं पहिले, आमचं नाही घेतलं पहिले, वारकऱ्याचं नाव पाहिजे. कोण्या वारकऱ्याचं घेतलं नाही ना, कोणाचं नाही घेतलं. खळाची जे तेही मागणी मागितली, हे प्रभू हे गुरुदेव तेच आशीर्वाद द्या की जे खळाची व्यंकटी सांडू कया सत्कर्मी रखिवाडी होता परस्परे जडो मैत्र जीवा. आणि हे करत असताना आम्ही जे ज्ञानेश्वरी वाचत असताना, कीर्तन करत असताना तुकोबाराय म्हणतात त्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले.
त्या कीर्तनातूनच रामकृष्ण परमहंस होते, त्याच्यातून विवेकानंद निर्माण झाले, त्यांनी जग जिंकलं. आणि म्हणून मायबाप हो, निवृत्तीरायाच्या कृपेमुळं त्यांच्या संगतीमध्ये आणि माऊली ज्ञानोबाराया आणि त्यांनी ते ज्ञानेश्वरी लिहिली. हे जेव्हा सगळ्या लोकांना माहीत होईल याचा प्रचार की संतांनी विष्णूने आमच्यासाठी उद्धार केलेला आहे. आता काही लोकांनी मग प्रश्न करणारे लोक असतात, काही लोकांनी विचारलं त्याला की तुम्ही या दुष्टाने मारसाल नाही तर मग काय होईल, मग दुष्ट वाढतील ना? त्याला सांगलं नाही वाढत, मी मारणार नाही पण दुष्ट वाढणार नाही. म्हणजे कसे वाढणार नाही? त्यांनी केलेलं कर्मच त्यांचा वध करत, तेच मारेल, मी मारणार. मी त्यांना मारण्याचं काम करत नाही या काळात, सध्या कलियुगात. मग कोणीही देवाजवळ आपल्या आता पांडुरंगाजवळ शस्त्र नाही, ज्ञानेश्वर महाराजाजवळ शस्त्र नाही. आणि तुकोबाराची ताकद तर देवाने माझ्याकडून सांगूनच घेतली की पाय जर उचलत नाही तर मम्माजीचा मार खात होता का? आणि मम्माजीचा मार तर खाल्ला पण मारल्यानंतर त्याचे पाय दाबणं इतकं किती नम्रता झाली. तुका म्हणे व्हावे लहाना हुनी लहान,